ओके, सो वेलकम बॅक एव्हरीवन. आजचा तिसरा दिवस आहे. या तिसऱ्या दिवसामध्ये मी आपले हार्दिक स्वागत करतो. आज आपण बघणार आहे फेसबुक ॲड. ओके, फेसबुक ॲडचा काय वापर होतो आपल्याला आणि फेसबुक ॲडच्या माध्यमातून आपण कसं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट, जे काही तुम्ही शिकवणार आहात किंवा जे काही तुमच्याकडे नॉलेज आहे, स्किल आहे, याला तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर का तुम्हाला घेऊन जायचं असेल, तर तुम्हाला सर्वात सोपा मार्ग जो आहे तो आहे फेसबुक ॲड. ठीक आहे, दोन मार्ग आहेत तुम्हाला. एक आहे गुगल ॲड आणि एक आहे फेसबुक ॲड. पण त्यामध्ये पण फेसबुक ॲड फार सोपा आहे. गुगल ॲड जर शिकायचं म्हटलं तर फारच 6 महिने वर्षभर त्याच्यामध्ये निघून जाईल. ठीक आहे, पण फेसबुक ॲड तुम्ही लगेच शिकू शकता. 1-2 दिवसात, 4 दिवसात जर का तुम्ही चांगली मेहनत केली तर 4-5 दिवसात तुम्ही शिकू शकता. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला जेवढी गरज आहे तेवढं फेसबुक ॲड असं म्हणत आहे मी. फेसबुक ॲड शिकायला 6 महिने लागतात, पण तुम्हाला जेवढी गरज आहे तेवढं तुम्ही 2-4 दिवसात शिकू शकता. आता मुद्दा हा आहे की फेसबुक ॲड आपण काय करायची आहे आणि फेसबुक ॲड करून आपल्याला काय फायदे होतील, फेसबुक ॲड कशी करायची असते, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या क्लासमध्ये भेटून जाईल. ठीक आहे, सो मी माझी स्क्रीन शेअर करतो. पहिले फेसबुक बद्दल बेसिक माहिती घेऊ पटापट, जास्त वेळ न वाया घालवता. ओके, आणि नंतर मग मी तुम्हाला फेसबुक ॲड करून दाखवतो लाईव्ह मध्ये. ठीक आहे, दाखवतो फेसबुक ॲड कशी असते ती. सो आय एम शेअरिंग माय स्क्रीन. ओके, बघा, सर्वात महत्वाची फेसबुक ॲड आपण का केली पाहिजे लक्षात घ्या. फेसबुक ॲड करण्यामागं कारण हे आहे की डेटाप्रमाणे जवळजवळ 47 करोड लोक, भारतामधले किती, 47 करोड लोक हे सोशल मीडियाचा वापर करतात. ओके, ऑनलाईन आहेत, सोशल मीडियाचा वापर करतात. आणि त्यामुळे फेसबुक हे एक असं माध्यम आहे की ज्याचा वापर करून तुम्ही लवकरात लवकर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकता. ठीक आहे, अजून एक महत्वाची गोष्ट की फेसबुकमध्ये आता तुम्ही समजा रेडिओवर ऍड दिली, तुम्ही पेपरमध्ये ऍड दिली, राईट, तुम्ही कुठेही ऍड दिली तर तुम्ही टार्गेटेड ऑडियन्स पर्यंत नाही पोहोचू शकत. टार्गेटेड ऑडियन्स म्हणजे काय हे पण सांगतो मी. टार्गेटेड ऑडियन्स म्हणजे असे ऑडियन्स किंवा असे लोक ज्यांना ऍक्च्युअल तुमच्या प्रॉडक्टची गरज आहे. ठीक आहे, ज्यांना ऍक्च्युअल तुमच्या प्रॉडक्टची गरज आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्या चौकामध्ये एक मोठं होर्डिंग लावलं आणि त्या होर्डिंगवर तुमची ऍड केली. ते होर्डिंग दिवसभरात लाखो लोक बघतील. ठीक आहे, चांगल्या ठिकाणी, मोठ्या ठिकाणी, पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी जर का लावलेलं असेल तर लाखो लोक बघतील. पण ते बघणारे लाखो लोक तुमचे कस्टमर आहेत का किंवा होतील का भविष्यात? त्याचं उत्तर आहे नाही. पण फेसबुकवर जर का तुम्ही ऍड लावली तर एक छोटंसं एवढंच पोस्टर दिसेल त्याला, पण ते त्याच व्यक्तीपर्यंत जाईल ज्याला तुमची किंवा तुमच्या प्रॉडक्टची गरज आहे. नंबर 2, होल्डिंग हे काही सेकंदासाठी दिसते माणसाला, कारण की तो सिग्नलवर आहे, चालला तर त्याला ते दिसलं. रेडिओ हा काही मिनिटासाठी माणूस ऐकतो. ऐकता ऐकता गाडी ड्राईव्ह करता करता त्याने ऐकलं, ते लक्षात राहील की नाही सांगता येत नाही. ओके, पण मोबाईल आज जर का तुम्ही बघितलं तर जो स्क्रीन टाइम आहे तो जवळजवळ 6 ते 8 तासापर्यंत पोहोचलेला आहे आणि तो त्याच्यापेक्षा अजून वाढणार आहे. आज तुम्ही बघा, लोक रात्री 2 वाजता आणि 3 वाजता सुद्धा ऑनलाईन असतात. म्हणजे आज एक, यू कॅन से की मोबाईल हा एक पार्ट झालेला आहे, माणसाच्या अवयवाचा पार्ट झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. की जसं हात आहे, डोळे आहे, कान आहे, तसं मोबाईल एक पार्ट आहे त्याच्या शरीराचा. इतका तो जवळ असतो. सो त्या ठिकाणी जर का तुमची ऍडव्हर्टाइजमेंट चालत असेल तर तिथं तुम्हाला जास्तीत जास्त बेनिफिट होऊ शकतो. आणि तिथं ऍडव्हर्टाइजमेंट चालवायचं म्हटलं तर सर्वात पहिलं जे मीडियम आहे तुमच्याकडे ते आहे फेसबुक. ठीक आहे, कारण प्रत्येक माणूस आज असा आहे, राईट, त्याचं लक्ष तिकडेच आहे. असं म्हणतात ना की आपली जे जनरेशन, आता आता ही जी जनरेशन आहे ही मोस्ट कनेक्टेड डिस्कनेक्टेड जनरेशन आहे. कनेक्टेड डिस्कनेक्टेड म्हणजे कनेक्टेड तर आहोत आपण सोशली, पण समोरासमोर बसलेला माणूस डिस्कनेक्ट आहे. येस और नो? है ना? डायनिंग टेबलवर बसलेले असताना सर्वांचे लक्ष कुठं असते? मोबाईलमध्ये असते. हॉटेलमध्ये जेवायला गेले ना, ऑर्डर येईपर्यंत लक्ष कुठं असते? मोबाईलमध्ये. याला म्हणतात कनेक्टेड डिस्कनेक्टेड जनरेशन. ठीक आहे, तर हे आहे, हे सत्य आहे, त्याला काही पर्याय नाही आहे. तो आपला विषय नाही आहे आजचा. आपला विषय आहे फेसबुक ऍड.
ठीक आहे, त्याच्यावरही कधीतरी बोलणार मी, सांगेल तुम्हाला मी, पण तो आपला विषय नाही आहे. सो मुद्दा हा आहे की आता माझा कस्टमर कुठं आहे, फेसबुकवर आहे किंवा ऑनलाईन आहे, तर मग माझी ऍड कुठे दिसली पाहिजे, ऑनलाईन दिसली पाहिजे. त्याच्यासाठी सर्वात सोपं मीडियम सांगितलं मी तुम्हाला, फेसबुक ऍड. फेसबुक ऍड शिकण्याचे 3 लेवल आहेत. ठीक आहे, बेसिक, मीडियम आणि ऍडव्हान्स. ठीक आहे, तर मी तुम्हाला डायरेक्ट बेसिक आणि मीडियम ह्या दोन्ही गोष्टी सांगून देणार आहे. ओके. राहिले ऍडव्हान्स, त्याची तुम्हाला सध्या गरज नाही आहे, पण जेव्हा कधी गरज असली तेव्हा तुम्ही ते शिकू शकता. ठीक आहे. आता बऱ्याच लोकांना असं वाटते की फेसबुक ऍड काय आहे, फेसबुक ऍड बद्दल बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे. तुम्ही एकदम शॉर्टकट मध्ये सांगतो, किती लोकांना माहिती नाही आहे, जस्ट टाईप मी इन द चॅट बॉक्स की सर मला फेसबुक ऍड बद्दल झिरो नॉलेज आहे. टाईप मी इन द चॅट बॉक्स, म्हणजे मला तसं सांगता येईल तुम्हाला समजून. किती लोक असे आहेत की मला सर झिरो नॉलेज आहे फेसबुक ऍड बद्दल, काहीच माहिती नाही. टाईप मी इन द चॅट बॉक्स. जास्त लोक नसतील. ओके, खूप लोक आहेत, खूप लोक आहेत. ओके 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 ओके, काही हरकत नाही. सांगून देतो मी तुम्हाला फेसबुक ऍड काय आहे. व्हिडिओ सर्वांनी बंद ठेवा. पहिली गोष्ट, फेसबुक ऍड म्हणजे फेसबुकवर तुम्ही स्वतःची जाहिरात करता सोप्या भाषेमध्ये, आणि ती जाहिरात करण्यासाठी तुम्ही फेसबुकला पैसे देता. ठीक आहे. आता फेसबुक ऍड कुणासाठी आहे, तर हे जेवढं काही तुम्हाला दिसत आहे स्क्रीनवर, या सर्वांसाठी फेसबुक ऍड आहे. प्लस तुम्ही कुठलाही बिझनेस करत असा किंवा कुठलीही सर्व्हिस देत असा, तुम्ही फेसबुक ऍडचा वापर करू शकता. ठीक आहे, क्लिअर. हे तर आहेच. ब्युटी सॅलून असेल, ज्वेलरी इंडस्ट्रीमध्ये असाल, तुम्ही मेकअप आर्टिस्ट असाल, स्मॉल बिझनेस ओनर असाल, मोबाईल रिटेलर असाल, योगा गुरु असाल, जे काही रिअल इस्टेटमध्ये असाल, प्रत्येकासाठी आहे. ठीक आहे. सोप्या भाषेत जर म्हटलं तर फेसबुक ऍड त्या प्रत्येकासाठी आहे ज्याच्याकडे कुठलं तरी प्रॉडक्ट आहे किंवा कुठली तरी सर्व्हिस आहे. तो फेसबुक ऍडचा वापर करून नवीन कस्टमर पर्यंत काय करू शकतो, पोहोचू शकतो. ठीक आहे. सो फेसबुक ऍड करायला किती खर्च येतो, तर मिनिमम 100 रुपये, 200 रुपये पर डे चा खर्च करून पण तुम्ही फेसबुक ऍड करू शकता. ठीक आहे. त्याचे जे बेनिफिट्स आहेत ते कसे होतील मला, तर काही लोकांना 100 रुपयामध्ये लाखो रुपयाचे पण रिटर्न भेटतात, काही लोकांना हजारो रुपयाचे रिटर्न भेटतात. ते डिपेंडिंग अपॉन युअर प्रॉडक्ट आहे. एखाद्याचं रिअल इस्टेट हे जर प्रॉडक्ट आहे, ठीक आहे, आणि त्याने जर का 1,000 रुपये खर्च केले फेसबुकवर, आणि त्याला जर का 1,000 रुपयात समजा 100 लीड आल्या, आणि 100 लीड मध्ये जर का त्यांनी एक फ्लॅट जरी सेल केला समजा, एक फ्लॅट त्याचा 50-60 लाखाचा, 70 लाखाचा सेल होईल. त्याच्या मागं जे काही असेल त्याला मिळत असेल, तर त्या पर्सेंटेजनुसार त्याला फायदा होईल. म्हणजे त्याला 1,000 रुपयामध्ये कदाचित 5 लाखाचा, 10 लाखाचाही फायदा होऊ शकतो. सो इट्स डिपेंड ऑन युअर प्रॉडक्ट, की प्रॉडक्ट कसं आहे तुमचं. ठीक आहे, क्लिअर सर्वांना. ओके. आता आपण डायरेक्ट लाईव्ह फेसबुक ऍडवर जाऊ, जास्त टाइम न वेस्ट करता. फक्त एक छोटासा पार्ट जो आहे ऑडियन्सचा, तो मी क्लिअर करतो तुम्हाला, आणि मग तुम्हाला मी लाईव्ह मध्ये दाखवतो. कुठेही काही अडचण आली, कुठेही काही प्रश्न असला, डायरेक्ट चॅटबॉक्स मध्ये विचारू शकता. ठीक आहे. ओके, क्लिअर. चलो. सो आता मी डायरेक्ट तुम्हाला ऑडियन्स हा पार्ट सांगतो. सगळ्यात पहिले हे समजणं फार गरजेचं आहे. हे जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला फेसबुक ऍड करताना सोपं जाईल. ठीक आहे. मुद्दा आहे ऑडियन्स म्हणजे काय. ऑडियन्स ऑडियन्स म्हणजे काय, असे लोक ज्यांना तुम्ही तुमची फेसबुक ऍड दाखवणार आहात, त्याला आपण ऑडियन्स म्हणतो. ठीक आहे. ऑडियन्स म्हणजे असे लोक ज्यांना तुम्ही तुमची फेसबुक ऍड दाखवणार आहात. आता लक्षात घ्या, ऑडियन्सचे टाइप्स असतात. कोणते कोणते टाइप्स आहे ऑडियन्सचे. ऑडियन्सचा टाईप सर्वात पहिले आहे कोल्ड, वॉर्म आणि हॉट. कोल्ड, वॉर्म आणि हॉट याचा अर्थ समजून घेऊ आपण 2 मिनिटांमध्ये. कोल्ड म्हणजे असा की ज्याला तुमच्याबद्दल काहीच माहिती नाही, अननोन. ठीक आहे, याला काय म्हणतात, अननोन. ज्याला तुमच्याबद्दल आणि तुमच्या प्रॉडक्ट बद्दल काहीच माहिती नाही, त्याला म्हणतात अननोन. दुसरं काय आहे, दुसरं आहे वॉर्म. ज्याला थोडी माहिती आहे, त्याला म्हणू आपण लिटिल बिट. ज्याला थोडी माहिती आहे तुमच्याबद्दल आणि तुमच्या प्रॉडक्ट बद्दल. आणि तिसरं काय आहे, हॉट. हॉट म्हणजे ज्याने तुमचं प्रॉडक्ट विकत घेतलेलं आहे. आता मी तुम्हाला तुमच्यावरूनच एक्झाम्पल देतो. ठीक आहे, तुमच्यावरूनच एक्झाम्पल देतो, म्हणजे तुम्हाला एकदम तुमच्या डोक्यात फिट होऊन जाईल परमनंटली. कोल्ड, वॉर्म आणि हॉट म्हणजे काय असते. ठीक आहे. हॉट म्हणजे ज्यांनी तुमचं प्रॉडक्ट बाय केलेलं आहे, हु बॉट, UGST, बॉट युअर प्रॉडक्ट. म्हणजे ज्यांनी तुमचं प्रोडक्ट काय केलं, विकत घेतलं. आता मी तुमच्यावरून तुमचं उदाहरण देतो. हा 6 दिवसाचा क्लास चालू होण्याआधी तुम्ही मला ओळखत होते का.
उत्तर नाही. म्हणजे तुम्ही कोण होते? कोल्ड. बरोबर आहे. कोण होते तुम्ही? कोल्ड ऑडियन्स. आता तुम्ही मला ओळखायला लागले का? म्हणजे तुम्ही कोण आहात? वॉर्म. म्हणजे तुम्ही मला थोडंफार ओळखता. तुम्हाला माहित आहे की हा माणूस कसा शिकवतो, कसा बोलतो, राईट? एक्झॅक्टली, सर्व तुम्हाला जवळजवळ माहित आहे. सो वॉर्म आहात तुम्ही आता. ठीक आहे. आणि जर का तुमच्यामधल्या काही लोकांनी माझ्या कोर्समध्ये ऍडमिशन घेतली 6 दिवसानंतर, तर काय होईल? हॉट. समजलं? तुमच्यावरूनच तुमचं एक्झाम्पल येईल. क्लिअर? सो याला म्हणतात कोल्ड, वॉर्म आणि हॉट. आता हे दोन काय आहे मग? कस्टम आणि लुक लाईक हे काय आहे? समजा 10 लोक अशी आहेत की ज्यांनी माझ्या कोर्समध्ये ऍडमिशन घेतली. समजा एक्झाम्पल. ओके. 10 लोक अशी आहेत की ज्यांनी माझ्या कोर्समध्ये ऍडमिशन घेतली. सो फेसबुकमध्ये अशी एक सिस्टम आहे किंवा अशी एक पद्धत आहे फेसबुकमध्ये, की मी फेसबुकला या 10 लोकांचा डेटा देऊ शकतो. फेसबुक हा 10 लोकांचा डेटा घे आणि मला आहे ना असे अजून 1,000 लोक आणून दे. किती? 1,000 किंवा 10,000. ओके. तर हे कोणाला सांगू शकतो मी? फेसबुकला. याला काय म्हणतात? लुक अ लाईक. लुक अ लाईक म्हणजे सारखा दिसणारा किंवा सारखा असणारा. समजलं? तर या 10 लोकांसारखे मला आणखी 1,000 लोक आणून दे, असं मी फेसबुकला सांगू शकतो. म्हणजे जर का तुमच्याकडे तुमच्या कस्टमरचा एक्झिस्टिंग डेटा असेल, तुम्ही समजा एखादा बिझनेस करत आहात. फेसबुक ऍड हे फक्त काही कोचिंगसाठी नाही. हे फेसबुक ऍड जे आहे हे प्रत्येक बिझनेससाठी कामाचं आहे. प्रत्येक बिझनेससाठी. तुम्ही कोणताही बिझनेस चालू करा किंवा भविष्यात कुठलाही बिझनेस चालू करत असाल तुम्ही, तर फेसबुक ऍड तुम्हाला खूप कामात येणार आहे. तर त्यामुळे तुमच्याकडे जर तुमच्या कस्टमरचा एक्झिस्टिंग डेटा असेल, म्हणजे आधीचा डेटा असेल, तो डेटा तुम्ही फेसबुकला देऊन त्याला सांगू शकता की मला असे लोक शोधून दे. ओके. याच्यावरही लुक लाईक तो कसा शोधतो हा पण एक मोठा विषय आहे, की फेसबुक कसा शोधतो लुक लाईक, त्याला कसं काय माहित की हा याच्यासारखा आहे? ते पण मी सांगेल तुम्हाला. आणि त्यानंतर आहे कस्टम. कस्टम म्हणजे तुम्ही काय करता, की तुम्ही एक पर्टिक्युलर डेटा देता फेसबुकला, की मला आहे ना एवढ्या वयाचा, म्हणजे हे बघा, या पर्टिक्युलर डेटामध्ये काय काय देता तुम्ही? एज. या एजचा, ही भाषा बोलणारा, मराठी भाषा बोलणारा, ठीक आहे, महाराष्ट्रात राहणारा, लोकेशन, है ना, अ, त्याला त्याचं काही आवडते काही गोष्टी असतील ते, त्याची लाइकिंग. ओके. सो ह्या सर्व गोष्टी जेव्हा तुम्ही फेसबुकला देता आणि त्याला म्हणता की अशा प्रकारचे लोक मला आणून दे, तर याला म्हणतात कस्टम. ठीक आहे. हे क्लिअर आहे का सर्वांना? टाईप CLR इन द चॅट बॉक्स. क्लिअर असेल तर टाईप CLR इन द चॅट बॉक्स. हे ऑडियन्स क्लिअर आहे का तुम्हाला? ओके. त्याच्यातला मी आता लुक लाईक तुम्हाला 2 मिनिटात सांगतो अजून एक्स्ट्रा थोडंसं, की तो लुक लाईक कसा शोधतो फेसबुक. बघा तुम्ही आहे ना जेव्हा फेसबुकचा अकाउंट ओपन करता ना, तेव्हा तुम्ही त्याला खूप साऱ्या डिटेल देता. तुमची DOB, डेट ऑफ बर्थ सांगता, तुमची मॅरेज अनिव्हर्सरी सांगता, तुम्हाला कुठले पुस्तकं आवडतात ते विचारतो तो, कुठले मूवीज आवडतो ते विचारतो तो. तो हा जो सर्व डेटा आहे ना, हा तुमचा, हा कोणाकडे आहे? फेसबुककडे सेव्ह आहे डेटा. ओके. तर जेव्हा तुम्ही एखादं प्रॉडक्ट बाय करता, ठीक आहे, तर तुमचा डेटा कुठे जातो? त्या पर्टिक्युलर वेबसाईटवर जातो किंवा त्या पर्टिक्युलर जो तुमचा, ज्याच्याकडून तुम्ही विकत घेता त्याच्याकडेच तो डेटा जातो. ठीक आहे. तो जेव्हा पुन्हा हा डेटा फेसबुकला देतो आणि सांगतो की मला असे लोक पाहिजे, लुक लाईक म्हणजे याच्या सारखे लोक मला पाहिजे, तर फेसबुक काय करतो, की त्याच्याकडे असलेला जो काही डेटा आहे, फेसबुकचा जो काही डेटा आहे, तो डेटा आणि तुमचा डेटा पूर्ण मॅच करतो ऑटोमॅटिकली. हे सर्व काही AI वर होते. सो तो डेटा मॅच करतो आणि तुमच्याशी जो जुळता मिळता डेटा ज्याचा कुणाचा असेल त्या सर्वांना ह्या बायर, या सेलरची ऍड पुन्हा दाखवतो. समजलं तुम्हाला? याला म्हणतात लुक लाईक. म्हणजे समजा तुम्ही असं लिहिलं की मला XYZ मूवी आवडतो बाबा. समजा सूर्यवंशम मूवी आवडतो मला, असं लिहिलं तुम्ही तुमच्या बायोमध्ये, किंवा तुमचा बर्थडे जानेवारी महिन्यात आहे असं लिहिलेलं आहे. तर तो बरोबर काय करेल की जानेवारी महिन्यात ज्यांचे बर्थडे आहे त्या सर्वांना ऍड दाखवेल. सूर्यवंशम मूवी ज्याला आवडते त्याला ऍड दाखवेल. रिच डॅड पुअर डॅड पुस्तक तुम्हाला आवडलं असेल, ते तुम्ही लिहिलं असेल, तर ते ज्यांनी ज्यांनी लिहिलंय त्यांना ऍड दाखवेल. त्याला म्हणतात लुक लाईक. इज इट क्लिअर? मला वाटते हे फार क्लिअर झालं असेल असं मला वाटते. ओके. इज इट क्लिअर? याला म्हणतात लुक लाईक. ठीक आहे. चला, आता आपण जाऊया डायरेक्ट स्क्रीनवर. ठीक आहे. आता आपण डायरेक्ट आपल्या लाईव्ह आपल्या स्क्रीनवर जाऊ आणि लाईव्ह आपण बघू की फेसबुक ऍड कशी होत असते. बघा, या एका तासात तुम्ही एकदम मास्टर व्हाल फेसबुक ऍड मध्ये असं बिलकुलच होणार नाहीये. पण ऍटलिस्ट कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला एक आयडिया येईल. ठीक आहे.
मी जो बेसिक कोर्स दिलेला आहे काल, तो किती लोकांनी पाहिला हो? टाईप मी इन द चॅट बॉक्स. किती लोकांनी कालचा बेसिक कोर्स पाहिला? टाईप मी इन द चॅट बॉक्स. ज्यांनी ज्यांनी कालचा बेसिक कोर्स पाहिला असेल त्यांना आज जास्त क्लॅरिटी येईल. आणि ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी काय करायचं माहिती आहे का? आधी तो बेसिक कोर्स बघायचा आणि नंतर याची रेकॉर्डिंग बघायची. मी जे तुम्हाला सांगतोय ना वारंवार, त्याचं कारण असं आहे की बघा, 6 दिवस तुम्हाला दररोज 1 तास जरी शिकवलं तरी काही हे काही संपणार नाहीये. हे खूप मोठी गोष्ट आहे. ठीक आहे. हे काय असं नाही की खूप संपून जाईल, पण मी तुम्हाला ज्या महत्वाच्या महत्वाच्या गोष्टी आहेत ते सांगायचा प्रयत्न करताय, टाइमपास न करता. ठीक आहे. बऱ्याच ठिकाणी किंवा बरेच प्रोग्राम मध्ये काय होते की जे काही फ्री दिवस असतात त्याच्यामध्ये फक्त टाइमपास केला जातो, है ना. स्टोरीज, गोष्टी, हे ते. तुम्ही बघितलं असेल 3 दिवसात मी कोणती स्टोरी सांगितली नाही तुम्हाला. फक्त काल मी माझं इंट्रोडक्शन सांगितलं तुम्हाला, ते पण 5-10 मिनिटाचं. ठीक आहे. सो तू पुढच्या 3 दिवसात कुठंच टाइमपास होणार नाही, टेन्शन घेऊ नका तुम्ही. कारण की माझा मुद्दा हा असतो की आलेला व्यक्ती काहीतरी शिकून गेला पाहिजे. ठीक आहे ना. तो येईल ना येईल तो नंतरचा भाग आहे. तो कोर्स घेईल ना घेईल तो नंतरचा भाग आहे. पण त्याला काहीतरी व्हॅल्यू भेटली पाहिजे. ठीक आहे. सो मी जे जे काही सांगत आहे ना तुम्हाला आता ह्या 6 दिवसामध्ये, ते करा. ऍटलिस्ट 6 दिवस तरी करा. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं होतं काल की कोर्स बघा. तो काल तो कोर्स जर तुम्ही बघितला असता ना तर तुम्हाला आज जास्त क्लॅरिटी आली असती फेसबुक ऍड बद्दलची. काय हरकत नाही, कोर्स तुमच्याकडेच आहे. तो बेसिक कोर्स क्लिअर करा, बघा, पूर्ण बघा की त्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे. ऍडचे प्रकार सांगितलेले आहे, कुणासाठी ती ऍड असते, हे सगळं काही सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. सो आता मी डायरेक्ट स्क्रीनवर जातो. चलो. कारण कसं आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे, दररोज आपल्याकडे 1 तास आहे. सो इट इज व्हेरी डिफिकल्ट 1 तासामध्ये सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करणं. म्हणजे जे एक विषय जरी असतो त्या दिवसाचा तो पण एक्सप्लेन करणं डिफिकल्ट आहे 1 तासामध्ये. ठीक आहे. सो मी बेसिक पासून सांगतो तुम्हाला. बघा, गुगलवर जायचं आहे आपल्याला. ठीक आहे. गुगलवर गेल्यानंतर तुम्हाला सिम्पल काय करायचं आहे, फेसबुक जे आहे तुमचं ते ओपन करायचं आहे. ठीक आहे. गुगलवर गेल्यानंतर, हा, आता मला बरेच लोक इथे एक प्रश्न विचारतात की सर हे मोबाईलवरून होईल का? तर मित्र, हे मोबाईलवरून होणार नाही. त्याचं कारण असं आहे की मोबाईलची स्क्रीन फार छोटी असते आणि त्याच्यावर ह्या एवढ्या सर्व गोष्टी मॅनेज करणं डिफिकल्ट आहे. अशक्य नाही, डिफिकल्ट हा शब्द वापरला मी. तर डिफिकल्ट आहे. त्यामुळे प्रयत्न हा करा की तुमच्याकडे एखादा सेकंड हँड लॅपटॉप किंवा डेस्कटॉप असं जर का असलं तर फार बेस्ट राहील. इथं पुढे जाण्याआधी एक गोष्ट सांगू इच्छितो मी की आज 8,000, 10,000, 15,000 पासून लॅपटॉप मिळतात. एक नवीन बिझनेस, एक नवीन उद्योग आपल्याला चालू करायचा आहे, जो की आपल्याला महिन्याला 50,000 लाख रुपये कमवून देणार आहे. तर त्यासाठी आपण तेवढी इन्व्हेस्टमेंट तर करू शकतो, बरोबर आहे की नाही? राईट. है ना, की एक इंटरनेट कनेक्शन, एक लॅपटॉप, हे तर आपण करूच शकतो. सो प्रयत्न करा की एखादा सेकंड हँडही तुम्हाला भेटलं तरी चालते. नवीन असेल तुमच्याकडे किंवा आधीचं असेल तर मग तर काही प्रश्नच नाहीये. ओके. लॅपटॉप किंवा डेस्कटॉप, असं काही गरजेचं नाही की लॅपटॉपच असलं पाहिजे. पण लॅपटॉप आम्ही याच्यासाठी सांगतो की तुम्ही कुठेही गेले तरी तुमचं काम नाही बंद होणार. आज मी कुठेही फिरलो, ओके, सो आज मी घरी ट्रॅव्हल करतो, बऱ्याच ठिकाणी जातो, ऑफलाईन प्रोग्राम असतात आमचे, है ना. तर त्यावेळेस सुद्धा माझे ऑनलाईन प्रोग्राम चालू असतात, कारण की एक फक्त इंटरनेट कनेक्शन असलं, दॅट्स ऑल. ठीक आहे. चला, तर facebook.com इथं असं लिहायचं आहे तुम्हाला. सगळ्यात पहिले facebook.com लिहिल्यानंतर काय होईल, तुमचं जे फेसबुक आहे ते ओपन होईल. तुमचे जे फेसबुक अकाउंट आहे ते. आता हे माझं फेसबुक अकाउंट मी दाखवतो तुम्हाला. ओके. तर हे माझं फेसबुक अकाउंट आहे. ठीक आहे. हे फेसबुक अकाउंट ओपन झालं आता. आता मला फेसबुकवरून ऍड नसते लागत, लक्षात घ्या. ऍड कुठून लागत असते? फेसबुकच्या पेजवरून ऍड लागत असते. तर तुम्हाला ऍड लावण्यासाठी एक गोष्ट गरजेची आहे की तुम्हाला पेज तुमचं क्रिएट करावं लागेल. हे पेज कसं क्रिएट करायचं याचा संपूर्ण व्हिडिओ दिलेला आहे बेसिक कोर्समध्ये. सो आता पेजेसवर क्लिक करायचं, तुम्हाला लेफ्ट साईडला पेजेस आहे तिथे क्लिक करायचं. आता बघा, एवढे सारे माझे पेजेस तुम्हाला इथं दिसत आहेत. ठीक आहे. हे पेजेस आहेत, काही माझे आहेत, काही आम्ही जे डिजिटल कंपनी जी आहे माझी, डिजिटल मार्केटिंगची, त्याच्यामध्ये काही लोकांचं काम घेतो तर त्यांचं पण त्याच्यामध्ये पेजेस आहेत. ओके. सो याच्यामध्ये हे माझं पेज आहे बघा, कोच सागर गारवे. तर ह्या पेजला क्लिक करायचं आहे आपल्याला. तुम्ही पेज बनवाल, नंतर त्या पेजवर क्लिक कराल. ओके. हे सेम टू सेम प्रोसेस फॉलो कराल तुम्ही. हे रेकॉर्डिंग देईल मी, काळजी करू नका. ठीक आहे. सो आता मी या पेजला स्विच करतो. आता मी ह्या पेजवर आलेलो आहे. ठीक आहे.
आता मी ह्या पेजवर आलेलो आहे, हे पेज आहे. आता ह्या पेजवर आल्यानंतर मला काय करायचं आहे, बऱ्याच लोकांना या साईडला हे बघा इथे तुम्हाला इथे एक ऑप्शन येईल, मेटा बिझनेस सूट असं ऑप्शन येईल तुम्हाला. काय? मेटा बिझनेस सूट. लिहून दाखवतो मी इथे. तुम्हाला ऑप्शन येईल मेटा बिझनेस सूट. ओके. तर हे मेटा जे आहे ना, हे फेसबुकचं दुसरं नाव आहे बरं का. काही लोकांना माहीत असेल नसेल माहीत. सो फेसबुकचं हे दुसरं नाव मेटा आहे, त्यामुळे घाबरायचं नाही. बरेच लोक मला म्हणतात सर ते मेटा काय आहे. मेटाच म्हणजेच फेसबुक आहे आणि फेसबुक म्हणजेच मेटा आहे. ठीक आहे. तर हे त्याचं नवीन नाव आहे फेसबुकचं, मेटा. ठीक आहे. तर हे येईल, काही बऱ्याच लोकांना हे पण दिसू शकते. आणि जर का असं काही दिसलं नाही तरी काही काळजी करायचं काम नाही. या एका विंडोमध्ये तुम्ही फेसबुक ओपन केलेला आहे. दुसऱ्या विंडोमध्ये जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली लक्षात ठेवा. दुसऱ्या विंडोमध्ये जायचं आहे आणि इथे तुम्हाला लिहायचं आहे business.facebook.com. काय लिहायचं आहे? business.facebook.com. मी पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो, जे मी तुम्हाला आता सांगत आहे ना, काल कोणीतरी चांगली कमेंट टाकली होती. त्यांचं नाव नाही माहित मला, पण त्यांनी चांगली कमेंट टाकली होती ग्रुपमध्ये, की जे तुम्ही 6 दिवसात शिकत आहे ते शिकण्यासाठी 20-25 हजार रुपये मार्केटमध्ये चार्ज केले जातात आणि ते सत्य आहे, खरं आहे ते. ओके. सो त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो की हे जे मी तुम्हाला सांगत आहे ना, हे फार इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ह्या. हे शिकवायचे पैसे घेऊन टाकतात लोक खूप. मुद्दा ते नाही, ते त्यांच्या ठिकाणी बरोबर आहे, आपण आपल्या ठिकाणी बरोबर आहे. पण माझा मुद्दा हा आहे फक्त, की शिकून घ्या. बस. मुद्दा हा आहे. कुणाला क्रिटिसाइज करणे किंवा कुणाबद्दल बोलणे हा मुद्दा नाही आहे आपला. मुद्दा हा आहे की आपल्याकडे जर का चान्स आहे, वेळ आहे, सकाळी 1 तास देऊन, तर शिकून घ्या. दॅट्स ऑल. एवढंच माझं म्हणणं आहे. बाकी काही नाही म्हणणं. ठीक आहे. सो आता आपण आलेला आहे business.facebook.com. हे जेव्हा आपण लिहितो ना, त्यानंतर आपण या स्क्रीनवर येतो. पण ह्या स्क्रीनवर नाही येत तुम्ही डायरेक्ट. तेव्हा तुमची स्क्रीन जी असते ती तेव्हा वेगळी असते. आता हे माझं अकाउंट तयार आहे म्हणून ही स्क्रीन तुम्हाला दिसत आहे. पण तेव्हा तुम्ही बेसिक बिझनेस अकाउंटच्या स्क्रीनवर जाल तर त्याचा एक व्हिडिओ आहे माझ्याकडे. तो व्हिडिओ मी तुम्हाला देईल, कारण की आता माझं अकाउंट जर का एकदा अकाउंट बनलेलं आहे तर मी पुन्हा अकाउंट नाही बनवू शकत. पण तुम्ही जर का फ्रेश आहात, नवीन आहात, आणि तुम्हाला जर का बिझनेस अकाउंट बनवायचं असेल, त्याची एक वेगळी स्क्रीन येते. तर त्याचा एक व्हिडिओ आहे माझ्याकडे. तो जवळजवळ 45 मिनिटाचा व्हिडिओ आहे. 40 ते 45 मिनिटाचा. ठीक आहे. तर ते आता जर सांगत बसलो तर 45 मिनिटं जातील. तर तो व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल आज आज शेवटी. ठीक आहे. सो ज्या ज्या व्हिडिओला बघून तुम्ही तुमचं बिझनेस अकाउंट क्रिएट करू शकता. ठीक आहे. किती लोकांनी याच्या आधी फेसबुक ऍड केलेले आहे त्यांच्या लाईफमध्ये? जस्ट टाईप मी इन द चॅट बॉक्स. याच्या आधी फेसबुक ऍड केलेले आहे? टाईप मी इन द चॅट बॉक्स. आणि किती लोक आहे की ज्यांनी पहिल्यांदा फेसबुक ऍड हा शब्द वापरतात येते, त्यांनी वन टाईप करायचा आहे. वन. वन इन द चॅट बॉक्स. वन इन द चॅट बॉक्स. फर्स्ट टाइम. जे फर्स्ट टाइम ऐकायला त्यांनी वन इन द चॅट बॉक्स करायचं. मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो, शुअरली 100%. तुम्ही जर का 5 दिवस माझ्यासोबत राहिले, म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त, ह्या 6 दिवसा व्यतिरिक्त, तर तुम्ही फेसबुक ऍड शिकून जाल. माझा एक कोर्स असतो 5 दिवसाचा, त्याच्यामध्ये मी फेसबुक ऍड शिकवतो. 5 दिवसात फेसबुक ऍड कम्प्लीट शिकून टाकतो मी. ठीक आहे. चला ठीक आहे, काय हरकत नाही, तो विषय वेगळा आहे. सो आता तुम्हाला त्याचा एक व्हिडिओ देईल मी. तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचं अकाउंट क्रिएट करायचं असं, बिझनेस अकाउंट. ठीक आहे. आता लक्षात दे, घ्या मी काय सांगतोय तुम्हाला. क्रिएट या बटनावर क्लिक करायचं असते आपल्याला. जेव्हा तुम्ही या डॅशबोर्डवर आले तेव्हा तुम्हाला क्रिएट या बटनावर क्लिक करायचं असतं. आता लक्षात घ्या, फारच इम्पॉर्टंट, एक एक गोष्ट फार इम्पॉर्टंट आहे. इथे आहे ना भरपूर प्रकारच्या ऍड आहेत. 1 2 3 4 5 6 6 प्रकारच्या ऍड आहेत. ही प्रत्येक ऍड आपल्या कामाची नाही आहे. जर का तुम्ही एक कोच असाल, मी फक्त कोचिंगला लक्षात घेऊनच आता पुढची प्रत्येक गोष्ट सांगत आहे. त्यामुळे मी बाकीच्या कुठल्याच बिझनेस बद्दल बोलत नाहीये. ओके. ह्या ज्या 6 ऍड आहेत ना, हे प्रत्येक बिझनेससाठी वेगवेगळी ऍड असते. प्रत्येक बिझनेससाठी वेगळी ऍड वापरली जाते. प्रत्येक बिझनेससाठी वेगळ्या ऍडचा फायदा असतो. ठीक आहे. सो आपला जो कोचिंग बिझनेस आहे याच्यामध्ये मेजरली 2 ऍड चालतात. तीन. तीन म्हणू शकता तुम्ही. एक हे चालते लीड, दुसरी चालते सेल्स, आणि तिसरी चालते अवेअरनेस. ऑफलाईन असेल तर. आणि जर का ऑनलाईन असेल तर
कोचिंगचा बिझनेस आहे, ऑफलाईन आहे तर अवेअरनेस चालेल. कोचिंगचा बिझनेस आहे, ऑनलाईन आहे तर ट्रॅफिक चालेल. समजलं? म्हणजे या सहापैकी फक्त तीनच ऍड आपल्या खूप जास्त कामात येतात. आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त मेजरली कोचिंगमध्ये लीड आणि सेल्स या दोनच ऍड चालतात. कोणते? लीड आणि सेल्स. याच्यामध्येही जर का तुम्ही बिगिनर आहात, आता तुम्ही सुरुवात केली आहे, तर डायरेक्ट सेल्सवर जायची गरज नाही आहे. कारण सेल्समध्ये पिक्सल टाकावं लागतात, भरपूर साऱ्या गोष्टी असतात. सो इथे तुम्ही लीड ऍड पासून सुरुवात करू शकता. कशापासून सुरुवात करू शकता? लीड ऍड पासून. आणि लीड ऍड शिकण्यासाठी फक्त आणि फक्त 45 मिनिट्स पाहिजे. किती? 45 मिनिटं. ज्याने 45 मिनिटं अगदी लक्ष दिलं, तो लीड ऍड शिकू शकतो. ठीक आहे? प्रॉपर त्याला लीड ऍड करता येईल. क्लिअर? इज इट क्लिअर? टाइप CLR in the chat box. Type CLR in the chat box if it is clear, everybody. गुड. ओके. सो आपल्याला लीड ऍड शिकायची आहे. आज नाही, आज मी तुम्हाला वर वर त्याची आयडिया देतोय. ओके. किती लोकांना ह्या गोष्टी समजत आहे आणि किती लोकांच्या ह्या गोष्टी डोक्यावरून जात आहे. असं तर नाही ना की सर अरे बापरे खूप हेवी होत आहे. आय अंडरस्टँड, होऊ शकते, कारण की तुम्ही पहिल्यांदा जर का ह्या गोष्टी बघत असाल तर हे फारच डिफिकल्ट असते, मला माहित आहे. पण जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी 5 वेळा, 6 वेळा, 10 वेळा बघाल ना, त्यावेळी तुम्हाला हे इझी वाटेल. समजलं तुम्हाला? जेव्हा तुम्ही 5-6 वेळा, 7 वेळा ह्या गोष्टी बघाल तेव्हा तेव्हा तुम्हाला हे इझी वाटेल. पहिल्यांदा जेव्हा बघता तेव्हा तुम्हाला थोडं डिफिकल्ट वाटते. ठीक आहे. सो आता इथे तुम्हाला लीड या ऍडचा वापर करायचा आहे, कारण की तुम्ही अगदी बिगिनर मध्ये आहात, बिगिनिंग मध्ये आहात. त्यानंतर तुम्हाला कंटिन्यू करायचं असते. ओके. आता हे मला दोन ऑप्शन येत आहेत बघा, टेलर्ड आणि मॅन्युअल. ठीक आहे. तर तुम्हाला जनरली मॅन्युअल हे ऑप्शन येईल, कारण की हे ऑप्शन कधी येते वरचं माहिती आहे का? जेव्हा तुम्ही ऑलरेडी फेसबुक ऍड करत असता, जेव्हा तुम्ही ऑलरेडी 2-4 ऍड केलेले असतात, त्यावेळी तुम्हाला हे वरचं ऑप्शन येते. नाहीतर तुम्हाला डायरेक्टली फक्त मॅन्युअल हे ऑप्शन येईल. मित्रांनो लक्षात घ्या, मी तुम्हाला फेसबुक ऍड शिकवत नाहीये बरं का आज. मी त्याच्यातला काही पार्ट शिकवत आहे. पूर्ण फेसबुक ऍड शिकवणं शक्य नाही आहे. पण मी पार्ट एक शिकवत आहे तुम्हाला, जो की मी तुम्हाला व्हिडिओ पण देईल काही. ठीक आहे. आज मी एक ग्रुप बनवलेला आहे वेगळा, त्याचं नाव आहे ऍक्शन टेकर. ओके. त्या ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड केल्या जाईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फार प्रीमियम व्हिडिओज दिले जातील, जे की माझ्या कोर्सचा पार्ट आहे, पेड कोर्सचा पार्ट आहे. मी ते देत नाही कुणाला पेड केल्याशिवाय. पण मी असा विचार केला की चला, जे लोक सकाळी उठून येत आहेत, मेहनत करायला तयार आहेत, सो जो भी मेरे से बनता है वो सारा कुछ दे दूंगा मैं उनको, बाकी उनकी इच्छा. ठीक आहे. सो एक प्रीमियम ग्रुप आपण बनवलेला आहे, त्याची लिंक मी देईल थोड्या वेळाने. आणि त्या ग्रुपमध्ये जे लोक येतील त्यांना हा 45 मिनिट्सचा व्हिडिओ दिला जाईल, ज्याच्यामध्ये लीड ऍड काय आहे हे शिकवलेलं आहे. एक आणखी 45 मिनिट्सचा व्हिडिओ दिला जाईल, ज्याच्यामध्ये बिझनेस अकाउंट कसं क्रिएट करतात हे शिकवलेलं आहे. हे दोन्हीही व्हिडिओ तुम्हाला शेअर केल्या जातील. ओके. हॅपी? टाइप हॅपी इन द चॅट बॉक्स. सो विदिन दिस 6 days आय एम ट्राईंग, या 6 दिवसामध्ये आय एम ट्राईंग माय लेवल बेस्ट टू मेक यू अ डिजिटल कोच. ओके. या 6 दिवसामध्ये जास्तीत जास्त प्रयत्न केला जाईल की तुम्हाला कशा प्रकारे मदत करता येईल. ओके. ठीक है, चलो आगे बढ़ेंगे. नाव याच्यामध्ये तुम्हाला मला दोन ऑप्शन दिसत आहे, एक आहे टेलर्ड आणि एक आहे मॅन्युअल. पण तुम्हाला कदाचित एकच ऑप्शन दिसेल मॅन्युअल, जर का तुम्ही फर्स्ट टाइम ऍड करत आहात. ओके. सो तुम्ही त्या मॅन्युअल ऑप्शनवर क्लिक करा, जर का मॅन्युअल दिसलं तर काही टेन्शन नाही आहे, आणि कंटिन्यू करायचं. ओके. कंटिन्यू केल्यानंतर आहे ना, इथं 3 पार्ट असतात. कुठल्याही फेसबुक ऍड मध्ये आहे ना 3 पार्ट असतात, लक्षात घ्या हे 3 पार्ट. ओके. कोणते असतात ते 3 पार्ट लक्षात घ्या. तर लेफ्ट साईडला बघा. पहिलं जे आहे त्याचं नाव आहे कॅम्पेन. ठीक आहे. दुसरं जे आहे त्याचं नाव आहे ऍड सेट. आणि तिसरं जे नाव आहे त्याचं आहे ऍड. ठीक आहे. आता हे न्यू लीड, न्यू लीड, न्यू लीड कॉमन आहे याच्यामध्ये. तर 3 पार्ट हे कुठल्याही फेसबुक ऍड मध्ये फार महत्वाचे असतात. कोणते आहेत ते 3 पार्ट? कॅम्पेन, ऍड सेट आणि ऍड. कुठलीही ऍड कंप्लीट करण्यासाठी, कुठलीही फेसबुक ऍड कंप्लीट करण्यासाठी ह्या 3 गोष्टी तुम्हाला येणं किंवा ह्या 3 गोष्टी तुम्हाला समजणं फार गरजेचं आहे. क्लिअर?
मी जर का उद्या प्रश्न विचारला, तुम्हाला एक टेस्ट द्यावं लागणार आहे, तर टेस्टमध्ये जर का मी विचारलं की फेसबुक मधले 3 गोष्टी, कुठल्या महत्वाच्या 3 गोष्टी आहेत फेसबुकमध्ये, ठीक आहे, त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. ते आहे कॅम्पेन, ऍडसेट आणि ऍड. ओके, तुमची एक टेस्ट होणार आहे, ठीक आहे ना. त्या टेस्टमध्ये तुम्हाला हे प्रश्न विचारले जातील. म्हणजे तुम्ही 5 दिवसात, 6 दिवसात काय शिकले हे पण बघणार आहे आपण, ठीक आहे ना. त्यानंतरच तुम्हाला पुढच्या कोर्सला ऍडमिशन मिळेल. क्लिअर? चलो. सो कॅम्पेन नेम, इथं तुम्ही कॅम्पेन नेम टाकू शकता. की तुम्ही कॅम्पेन नेम टाकणं का गरजेचं असते? हे कॅम्पेन नेम दिसते का लोकांना? नाही दिसत, नाही हे लोकांना. पण हे टाकणं गरजेचं काय असते माहिती आहे का? तुम्ही समजा 5 ऍड लावल्या वेगवेगळ्या, तर तुमच्या लक्षात असलं पाहिजे की कुठली ऍड मी कशासाठी लावलेली आहे. तुम्ही जर का मागच्या स्क्रीनवर बघितलं असेल, तर माझ्या ऑलरेडी 4-5 ऍड असतात. ऑलरेडी 6-6, 7-7 ऍड चालू असतात. तर आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे ना की कुठली ऍड कशाची आहे. त्यामुळे कॅम्पेनला नाव देणं गरजेचं आहे. समजा तुम्ही आता, समजा मी 6 दिवसाचा प्रोग्राम घेतो, तुम्ही इथं काय लिहितो, 6 days फ्री प्रोग्राम. तुम्हाला माझी ऍड दिसली असेल ना, तुम्ही माझी ऍड बघूनच आले, बरोबर आहे. तर मी त्याची ऍड लावताना इथं असं लिहिलं होतं, 6 days फ्री प्रोग्राम. आणि हे कोणासाठी असते? हे फक्त आपल्या माहिती असते, हे कोणाला दिसत नाही. हे आपल्या माहितीसाठी आपल्याला लिहायचं असते की हे 6 दिवसाच्या फ्री प्रोग्रामची ऍड आहे, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं असते, खाली स्क्रोल डाऊन करायचं असते. त्या 45 मिनिटच्या व्हिडिओमध्ये याचा पूर्ण डिटेल आहे, पण मी तुम्हाला एक जस्ट सांगतो आयडिया. खाली स्क्रोल डाऊन करायचं असते, इथं असते ऍडव्हान्टेज कॅम्पेन बजेट. ऍडव्हान्टेज कॅम्पेन बजेटचा अर्थ काय असते लक्षात घ्या. हे बाकीच्या कुठल्याच पॉईंटकडे लक्ष द्यायची गरज नाही आपल्याला. याचा अर्थ असतो की तुम्ही एका दिवसाला फेसबुकवर किती स्पेंड कराल. एका दिवसाला तुम्ही फेसबुकला किती रुपये देणार आहात, 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये, जे काही आहे. तर तुम्ही फेसबुकला कमीत कमी 100 रुपये, ते जास्तीत जास्त त्याची काही लिमिट नाही, एवढे पैसे दररोज खर्च करू शकता. काही लोक अशी आहेत की जे दररोज 30,000, 50,000, 1 लाख रुपये खर्च करतात फेसबुकवर दररोज. ओके, दररोज म्हणतो मी, महिन्याला नाही. काही लोक अशी आहे की जे 1,000 रुपये पर डे खर्च करतात, 2,000 रुपये पर डे खर्च करतात. मी स्वतः 6,000, 7,000 पर्यंत खर्च करतो पर डे. कधी कधी जर का रिक्वायरमेंट जास्त असली तर जास्तही करावं लागतं. समजा एखादा आमचा प्रोग्राम आहे आणि जो 20 दिवसांनी होणार आहे. समजा एक्झाम्पल, आम्ही एक प्रोग्राम घेत आहे, जो प्रोग्राम नागपूरमध्ये होत आहे, आणि आता आमच्याकडे फक्त 25 दिवसाचा वेळ आहे तो प्रोग्राम घेण्यासाठी. तर त्यावेळेस आम्हाला 5,000 रुपये, 7,000 रुपये पर डे प्रमाणे सुद्धा ऍड लावा लागतो. आता पर डेचा अर्थ काय, आणि पर डे जेवढं जास्त त्याचा फायदा काय, लक्ष देऊन ऐका. बघा, समजा तुम्ही, स्क्रीन दिसते ना सर्वांना, समजा तुम्ही पुण्यामध्ये ऍड लावत आहात, पुण्यामध्ये, ठीक आहे. हम्म? पुण्यामध्ये तुम्ही ऍड लावत आहात. पुण्याची लोकसंख्या लाखो करोडोच्या हिशोबात असेल, ठीक आहे. तर तुम्ही जर का 200 रुपये पर डे जर का खर्च केला, तर फेसबुक तुम्हाला सांगते की 200 रुपयात आम्ही तुम्हाला 2,000 लोकांपर्यंत पोहोचू, किंवा 20,000 लोकांपर्यंत पोहोचू. पण मग मला जर का 20 लाख लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर काय करावं लागेल? ऑब्व्हियसली हे बजेट जे आहे हे मला वाढवावं लागेल ना. हे जे 2,000 रुपये पर डेचं आहे, हे बजेट मला, सॉरी, हे 200 रुपये पर डे जे आहे, ह्याला मला 2,000 करावं लागेल, सिम्पल आहे. किंवा 5,000 करावं लागेल. तर मी अधिक जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. म्हणजे ऍडव्हान्स कॅम्पेन बजेट हे जे आहे, याचा अर्थ काय आहे, की तुम्हाला जेवढ्या जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं आहे, तेवढं जास्त बजेट तुम्हाला टाकावं लागेल. क्लिअर? म्हणजे 5,000 रुपये जर लावले तर तुम्ही जास्त लोकांपर्यंत पोहोचाल. 2,000 रुपये जर लावले तर तुम्ही कमी लोकांपर्यंत पोहोचाल. सिम्पल आहे. याला म्हणतात ऍडव्हान्स कॅम्पेन बजेट. पण तुम्ही जर का नवीन आहात आणि पहिल्यांदा, दुसऱ्यांदा असं ट्राय करत आहात, तर तेव्हा आम्ही सजेस्ट करतो की तुम्ही 200 रुपये, फक्त 200 रुपये पर डे प्रमाणे सुरुवात करावी, अनुभव येईपर्यंत, एखादा महिना. मग जसा जसा तुम्हाला अनुभव येतो, जसे जसे तुम्हाला गोष्टी समजतात, तुम्ही याला 200 वरून 500 करू शकता, 500 वरून 1,000 करू शकता, 1,000 वरून 2,000 करू शकता, ठीक आहे. जशी गरज वाटली तशी. जर का तुमचं काम 200 मध्येच होत असेल, तुम्हाला काही गरज नाही 500, 1,000 मध्ये जायची. पण तुम्हाला असं वाटते की सर 200 मध्ये मला 100 लीड आल्या, आणि त्यामधले मी 10 सेल केले, म्हणजे 10 लोकांना माझं प्रोडक्ट विकलं, तर मग मी 500 लावून समजा 500 लोक आणू शकतो का? आणि त्याच्यामध्ये मी 50 सेल करू शकतो. 2,000 लावून मी 1,000 लोक आणू शकतो.
आणि त्याच्यामध्ये मी 100 सेल करू शकतो, किंवा जे काही आहे ते 100 सेल करू शकतो. जर का हे तुम्हाला करायचं, याला म्हणतात स्केलिंग अप. काय म्हणतात याला? स्केलिंग. एखादा बिझनेस जो आहे तो आपण वाढवण्याचा प्रयत्न करतो ना नेहमी, काय करतो, बरोबर आहे की नाही, की कमी करतो? वाढवतो की कमी करतो आपण? वाढवतो. सो इन दॅट केस तुम्ही हे बजेट वाढवू शकता. इज इट क्लिअर? टाइप CLR इन द चॅट बॉक्स एव्हरीबडी. आर यू विथ मी? टाइप CLR इन द चॅट बॉक्स. समजते तुम्हाला? काही लोकांना फारच हेवी होत असेल हे, आय अंडरस्टँड. कारण की पहिल्यांदा नाही समजत एवढ्या गोष्टी. पण आता काय करावं, 6 दिवसात सगळ्या गोष्टी सांगायचं म्हटलं तर सांगावं लागणार आहे मला पण भरपूर काही गोष्टी. पण ठीक आहे, जेवढं समजते तेवढं समजून घ्या. बाकीचं टेन्शन घेऊ नका जास्त. ठीक आहे, ओके चलो. तर ऍडव्हान्टेज कॅम्पेन बजेट जे आहे याला ऑन करायचं असते आपल्याला. हे बघा, हे बटन ऑन करायचं असते. ओके, हे बटन ऑफ होतं आधी. ठीक आहे, याला मी काय केलं, इथं ऑन केलं. अजून आपण कोणत्या स्क्रीनवर आहोत? अजून आपण कॅम्पेनच्या स्क्रीनवरच आहे. ओके, अजून आपण ऍडसेट आणि ऍडच्या स्क्रीनवर गेलेलो नाहीये. आपण कॅम्पेन स्क्रीनवर आहे. आता इथं बघा, डेली बजेट. हे बाय डिफॉल्ट जे आहे ना, फेसबुक तुम्हाला 800 तुम्हाला सेट करून देते. पण मी जसं सांगितलं की तुम्ही जर का बिगिनर असाल तर तुम्ही 200 पासून सुरुवात केली पाहिजे. तर तुम्ही इथे 200 लिहाल. बिगिनर असाल तर, फर्स्ट टाइम सेकंड टाइम करत असाल तर 200 लिहाल तुम्ही इथं. म्हणजे काय होईल माहितीये का बरं सांगतो, हे पण सांगतो, कारणही सांगतो मी तुम्हाला. की सर 200च का बरं, तुम्ही आम्हाला 2000 का नाही करू देत? कारण जर का तुमची ऍड समजा बाय मिस्टेक तुमची ऍड चुकली, किंवा तुम्हाला ऍड करता आली नाही, किंवा काही एखादी गोष्ट सुटून गेली तुमची, तर हे पैसे जे आहे ना, हे तुम्हाला फेसबुकला द्यावे लागतात. तर ते वेस्ट नाही झाले पाहिजे. 2000 वेस्ट केल्यापेक्षा 200 रुपये वेस्ट करा, असं माझं म्हणणं आहे. म्हणून मी सांगत असतो की तुम्ही आहे ना, 200 रुपये पर डे ने सुरुवात करा. क्लियर? ओके, चलो आगे बढ़ेंगे. नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं. आता तुम्ही आले दुसऱ्या पार्टवर. त्याचं नाव आहे ऍडसेट पार्ट. ठीक आहे, याला पण तुम्ही नाव देऊ शकता जर तुम्हाला वाटलं तर. आता इथं आहे ना, तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन्स देते हे फेसबुक. की जो येणारा कस्टमर आहे, समजा जो कस्टमर तुमच्या फेसबुक ऍडवर आला, आज एक 10 मिनिटं एक्स्ट्रा होतील हा, सर्वांना सांगतोय मी. ओके आहे ना, काही प्रॉब्लेम नाही ना? ठीक आहे. सो जो कस्टमर तुमच्या ऍडवर आला, ज्यांनी तुमची ऍड बघितली, ठीक आहे, त्याला कुठं घेऊन जायचं आहे, म्हणजे त्याला नेक्स्ट काय, कुठं घेऊन जायचं आहे तुम्हाला. तर जसं कन्व्हर्जन इव्हेंट आहे इथे बघा, एका ठिकाणी वेबसाईट आहे, एका ठिकाणी इन्स्टंट फॉर्म आहे, एका ठिकाणी मेसेंजर आहे. म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये जे मेसेंजर आहे तिथे पण तुम्ही त्याला घेऊन जाऊ शकता. त्याला इन्स्टंट फॉर्मवर घेऊ शकता, इंस्टाग्रामवर घेऊन जाऊ शकता, कॉल्स, तो डायरेक्ट कॉलही करू शकतो तुम्हाला, किंवा त्या तुमचं एखादं ऍप असेल त्या ऍपवर त्याला तुम्ही डायव्हर्ट करू शकता. समजतं का तुम्हाला? ओके. तर इथं आपण जनरली काय करतो, इन्स्टंट फॉर्म ही जी पद्धत आहे ना, ही आपण वापरतो. काय वापरतो आपण? इन्स्टंट फॉर्म ही पद्धत वापरतो. आणि हे बाय डिफॉल्ट सिलेक्ट असते, नसलं तर याला सिलेक्ट करा तुम्ही. ठीक आहे. त्यानंतर खाली जर का आले तर इथे तुम्हाला फेसबुक पेज दाखवलं जाते. मी जसं तुम्हाला बोललो की कुठलीही ऍड करण्यासाठी तुम्हाला फेसबुकचं पेज तुमचं असणं हे फार गरजेचं आहे. फेसबुकचं पेज जर का नसेल तर तुम्ही ऍड करू शकत नाही. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला इथे एक पेज बनवावं लागेल. आणि जे पेज बनवलेलं आहे ते तुम्हाला काय करावं लागेल, इथे सिलेक्ट करावं लागेल. आता माझे इथे भरपूर पेज जे आहे ते दाखवत आहे, पण एक पेज तुम्हाला इथे सिलेक्ट करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला इथे व्ह्यू टर्म्स असते, यावर क्लिक करून ह्या टर्म तुम्हाला काय करावं लागतील, ऍक्सेप्ट करावं लागतील. फक्त पहिल्यांदा. आता बघा, माझे टर्म ऍक्सेप्टेड आहे, इथे ग्रीन आहे. फक्त पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, हे टर्म्स काय करायचे आहे तुम्हाला, ऍक्सेप्ट करायचे फक्त पहिल्यांदा. त्यानंतर मग करायची गरज नाही. त्यानंतर तुम्ही कितीही ऍड लावा, काय अडचण नाही. मग तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे, स्क्रोल डाऊन करायचं आहे, स्क्रोल डाऊन करायचं आहे. हे सगळ्या गोष्टी इग्नोर करायच्या, स्क्रोल डाऊन करायचं. इथं लिहिलेलं आहे लोकेशन, हे एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. फेसबुकमध्ये अशी सिस्टम आहे की तुम्ही पिनकोड वाईज सुद्धा ऍड लावू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल, लक्ष द्या, इकडे स्क्रीनवर लक्ष द्या सर्वांनी. समजा ही एक सिटी आहे, लक्ष द्या इथं स्क्रीनवर. ही एक सिटी आहे, या सिटीचं नाव आहे पुणे. ठीक आहे. पण या सिटीच्या फक्त एवढ्या भागातच तुम्हाला ऍड लावायची आहे. तर हे फेसबुकवर पॉसिबल आहे. ठीक आहे. समजा या सिटीच्या एवढ्या भागामध्येच ऍड लावायची आहे तुम्हाला, तर हे फेसबुकवर पॉसिबल आहे.
समजा या सिटीमध्ये 3 असे एरिया आहे. फॉर एक्झाम्पल, हा एक एरिया आहे, हा एक एरिया आहे आणि हा एक एरिया आहे. या 3 एरियातच तुमची ऍड दिसली पाहिजे, बाकीच्या एरियामध्ये तुमची ऍड दिसली नाही पाहिजे. तरीही ते सुद्धा फेसबुकवर पॉसिबल आहे. समजा तुम्हाला फक्त पुणे सिटीमध्ये ऍड लावायची आहे, सिटीच्या बाहेर कुठेच ऍड नाही दिसली पाहिजे. म्हणजे सिटीच्या आसपास जे आहे, सातारा, बारामती वगैरे हा जो एरिया आहे, इकडे नाही दिसली पाहिजे ऍड, फक्त सिटीमध्ये दिसली पाहिजे. ते सुद्धा पॉसिबल आहे. ठीक आहे. तर तुम्ही फेसबुकवर पिनकोडनी ऍड लावू शकता. समजा पिनकोड आहे 411-016, हा शिवाजीनगरचा पिनकोड आहे. ठीक आहे. तर या पिनकोडमध्ये म्हणजे फक्त शिवाजीनगरमध्ये माझी ऍड दिसली पाहिजे असंही तुम्ही करू शकता. किंवा शिवाजीनगर प्लस 5 किलोमीटर, म्हणजे शिवाजीनगरच्या आसपास 5 किलोमीटर मध्ये ऍड दिसली पाहिजे, हेही तुम्ही करू शकता. 10 किलोमीटर, 20 किलोमीटर, हे सगळं काही करू शकता तुम्ही फेसबुकवर. ओके, क्लिअर. बरं, आता अजून एक महत्वाची गोष्ट. समजा जो व्यक्ती पुण्यात ऍड लावत आहे, तो स्वतः बसलेला आहे फॉर एक्झाम्पल नाशिकमध्ये, तरीही प्रॉब्लेम नाही. बघा, नाशिकमध्ये बसून सुद्धा तुम्ही पुण्यात ऍड लावू शकता, किंवा नाशिकमध्ये बसून तुम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्र ऍड लावू शकता, ऑल ओव्हर इंडिया लावू शकता, इंडियाच्या बाहेरही लावू शकता. इज इट अमेझिंग गाईज? इज इट अमेझिंग? टाईप AMZ इन द चॅट बॉक्स. किती लोकांना वाटते की अरे बापरे, तर अमेझिंग गोष्ट आहे. म्हणजे पिनकोड मध्ये अगदी पिनकोड सिलेक्ट करून तुम्ही लावू शकता. ठीक आहे. तुम्ही जर असं म्हटलं की मला फक्त इंग्रजी बोलणारेच लोक पाहिजे, तर तुम्ही त्यांना टार्गेट करू शकता स्पेशली. तुम्ही जर का असं म्हटलं की मला फक्त फिमेलला ऍड दाखवायची आहे, मेलला ऍड दाखवायचीच नाही, तुम्ही फक्त फिमेलला ऍड दाखवू शकता. तुम्ही जर का असं म्हटलं की मला फक्त मेलला ऍड दाखवायची आहे, महिलांना ऍड दाखवायचीच नाही मला, तुम्ही फक्त मेलला पण ऍड दाखवू शकता. या सगळ्या गोष्टी फेसबुकमध्ये पॉसिबल आहेत. ठीक आहे. ओके. आता हे कुठं पॉसिबल आहे लक्षात घ्या. त्याच्यासाठी तुम्हाला हा पॉईंट समजणं फार गरजेचं आहे, जे मी आता सांगणार आहे. या सगळ्या गोष्टी होतात इथं ऑडियन्समध्ये. हा जो ऑडियन्स वाला पार्ट आहे ना, इथं ह्या सगळ्या गोष्टी होतात. लक्षात घ्या. क्लिअर. ओके. तर त्याला आपण आता एक्सप्लोर करू, ते आपण आता बघू. ठीक आहे. तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात आधी इथे लोकेशन सिलेक्ट करायचं आहे. बघा, इथे यायचं आहे, इथे लोकेशन सिलेक्ट करायचं. तुम्हाला ऍड कुठं दाखवायची. समजा तुमचं प्रॉडक्ट, आता मी मॅक्सिमम माझे सर्व जे ट्रेनिंग आहेत ते मराठीमध्ये आहे, तर मी महाराष्ट्रातच ऍड करतो, मी महाराष्ट्राच्या बाहेर ऍड करत नाही. आधी मी करायचो, 1, 2, 3 वर्ष आधी, पण मी आता बंद करून टाकलं. आता मी फक्त आणि फक्त मराठी भाषेत ट्रेनिंग घेतो आणि महाराष्ट्रातल्याच लोकांसाठी मी ऍड करतो. तर मी इथं काय टाकेल, महाराष्ट्र. आला का महाराष्ट्र? इथे मी महाराष्ट्र सिलेक्ट करेल. आता जर का मी महाराष्ट्र सिलेक्ट केलं, म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्व तमाम जे काही सिटीज आहेत, शहर आहेत, तिथं ती ऍड दिसेल. ठीक आहे. आता बघा, इथे ऑडियन्स साईज दाखवतो तुम्हाला राईटला, किती आहे, 5,63,00,000 ते 6,62,00,000 एवढे ऑडियन्स दाखवत आहे. ठीक आहे, महाराष्ट्राची. मग मी आता काय करतो की मला महाराष्ट्रात नाही लावायची, मला फक्त मुंबईत ऍड लावायची. तर मी इथं काय लिहितो, मुंबई. काय लिहितो, मुंबई. बघा, आला का मुंबई? मुंबई महाराष्ट्र. मग मी मुंबईला सिलेक्ट करतो. आता महाराष्ट्र काढून टाकलं, मी फक्त मुंबई ठेवलं. बघा, इथं ऑडियन्स साईज कमी झाली. किती झाली, 2,12,00,000 ते 2,50,00,000. बरोबर आहे. ओके. आता बघा, अजून एक गोष्ट. समजा मला मुंबईत ऍड दाखवायची आहे, पण पुण्यात ऍड नाही दाखवायची. समजा मला मुंबईत ऍड दाखवायची आहे, पण मुंबईमध्ये एक मुलुंड म्हणून एक शहर आहे, तिथं नाही दाखवायची मला ऍड. किंवा ठाणे आहे, ठाण्यात मला ऍड नाही दाखवायची. तर इथं बघा, इथे एक ऑप्शन असते इन्क्लूड आणि एक्सक्लूड. तिथं ऍड एक्सक्लुजन मध्ये क्लिक करायचं आणि इथं लिहायचं ठाणे. तर तुमची ऍड आहे ना संपूर्ण मुंबईत दिसेल, पण मुंबईचा जो पार्ट आहे ठाणे, त्याच्यामध्ये तुमची ऍड दिसणार नाही. हे असं करता येते का हो कुठल्या तरी ऍडव्हर्टायझिंग मध्ये?
हे फक्त फेसबुकमध्ये पॉसिबल. त्याच्यामुळे फेसबुक हे आज नंबर वन मीडिया आहे, ज्याचा वापर तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंटसाठी करू शकता. आणि हे अजून अजून डेव्हलप होत आहे हा, दिवसेंदिवस. हे एवढं डेव्हलप होईल काही दिवसांनी, की तुम्ही म्हणाल की मला पर्टिक्युलर अशा माणसाला ऍड दाखवायची, तर प्रॉपरली तशाच व्यक्तीला तुमची ऍड दिसेल. हे एवढं डेव्हलप होत चाललेलं आहे डे बाय डे. ठीक आहे. मी आज 4 वर्ष झाले फेसबुक ऍड करतो. सो मी बघितलं की किती चेंजेस झाले 4 वर्षात, खूप चेंजेस झाले. ठीक आहे. सो आता बघा तुम्ही की मुंबईमध्ये ऍड दिसेल पण ठाण्यात तुमची ऍड दिसत नाही, कारण तुम्ही ते एक्सक्लुजन मध्ये टाकलं. तर इथे तुम्हाला काय करायचं आहे, एरिया सिलेक्ट करायचा आहे. हे क्लिअर. ओके. नाव आता पुढं पिनकोडही टाकू शकता तुम्ही. पिनकोड नाही, आता बघा मी इथे पिनकोड टाकतो 411-016. बघा आला का पुणे. ओके. तुम्ही असे पिनकोडने पण सिलेक्ट करू शकता, जर का तुमचं पर्टिक्युलर पिनकोड तुम्हाला टाकायचा असेल तर. तर खाली यायचं आहे तुम्हाला. आता खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे. इथे अजून एक ऑप्शन असतो, ऑडियन्स सजेशन ऑप्शनल. ठीक आहे. हे तुम्हाला लीड ॲडचा जो व्हिडिओ देणार आहे ना, त्याच्यामध्ये सर्व क्लॅरिटी मिळेल. ठीक आहे. पण मी तरी तुम्हाला वर सांगतोय काही गोष्टी समजवून, कारण की तुम्हाला ते बघताना क्लॅरिटी आली पाहिजे. ठीक आहे. सो इथं बघा तुम्ही तुमच्या ऑडियन्सचा एज सिलेक्ट करू शकता, की तुम्हाला कसे लोक पाहिजे. तुमच्या कस्टमरचा एज इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता. जेंडर सिलेक्ट करू शकता, की महिलांना दाखवायचे की पुरुषांना दाखवायचे की सर्वांना दाखवायचे. त्यानंतर डिटेल टार्गेटिंग मध्ये क्लिक करून तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता की तुम्हाला कसे लोक पाहिजे. समजा एक्झाम्पल मी एक सांगतो, की तुमच्याकडे असं एखादं प्रॉडक्ट आहे की जे प्रॉडक्ट पॅरेंट्सला तुम्हाला सेल करायचं. कुणाला? पॅरेंट्सला. म्हणजे मुलांच्या आई वडिलांना तुम्हाला प्रोडक्ट सेल करायचा आहे. तर तुमचं टार्गेट मार्केट किंवा टार्गेट ऑडियन्स कोण आहे? तुमचा टार्गेट ऑडियन्स आहे पॅरेंट्स. इट इज क्लिअर. तर तुम्ही इथं काय कराल, डिटेल टार्गेटिंग मध्ये लिहाल पॅरेंट्स, PARENTS, पॅरेंट्स. जसं तुम्ही पॅरेंट्स लिहिता तसं फेसबुक तुम्हाला काही कॅटेगरीज दाखवते, की ह्यांना ऍड दाखवायची का, ह्यांना ऍड दाखवायची का, ह्यांना. तर तुम्ही याच्यामध्ये सिलेक्ट करू शकता की हा बघा आता पॅरेंट्स आलेला आहे. किती मोठे पॅरेंट्स आले बघा. पॅरेंट्स विथ ऍडल्ट. पॅरेंट्स विथ ऍडल्टचा अर्थ ते समजून घ्या. जसं तुम्ही पॅरेंट्स लिहिलं ना, त्यांनी तुम्हाला ऑप्शन दाखवला. आता समजा तुम्ही एक शूज बनवणारी कंपनी आहे. तुमची स्वतःची एक कंपनी आहे की जे काय करते, शूज बनवते, बूट बनवते. पण तुम्ही अशाच मुलांसाठी बूट बनवता ज्यांचं वय 18 ते 25 आहे. ओके. तर तुम्ही पर्टिक्युलरली त्या लोकांच्या, त्या 18 ते 25 वर्षाचे जे आई वडील आहे, त्यांना तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट दाखवू शकता. बघा इथे दिसलं का, 18 ते 26. हे इंडियामध्ये परफेक्टली काम नाही करत, पण हे खूप चांगलं जवळजवळ काम करते. कारण इंडियामध्ये काय आहे, की लोक मुलं मुलीच्या नावाने अकाउंट ओपन करतात. हे तर माहितीच आहे तुम्हाला, इंडियामध्ये असं चालते. तर त्यामुळे इंडियामध्ये डेटा परफेक्ट नसतो फेसबुककडे. शेवटी फेसबुककडे कोणता डेटा आहे, तुम्ही जो द्याल तोच डेटा आहे ना फेसबुककडे, बरोबर आहे. तुम्ही जर का फ्रॉड डेटा देणार, तर ते ऑब्व्हियसली त्याला, तर मी जर का माझं अकाउंट मुलीच्या नावाने क्रिएट करेल तर फेसबुक तर मला मुलगीच समजणार ना. तर त्यामुळे फ्रॉड डेटा भरपूर असतो. म्हणून एवढं परफेक्टली काम नाही करत, पण तरीही अप्रॉक्सिमेटली 70-80% चांगलं काम करते हे इंडियामध्ये पण. ठीक आहे. बाहेर कंट्रीमध्ये हे फारच परफेक्ट काम करते. ठीक आहे. कारण आमच्या ऍड आता दुबई वगैरे मध्ये लागतात. आमचं दुबईमध्ये सुद्धा ऑफिस आहे. सो आम्ही दुबईमध्ये पण ऍड लावतो. आमच्या आजही दुबईमध्ये ऍड चालू आहे आताही. ओके. बुक पब्लिशिंगच्या. सो तेव्हा आमच्या लक्षात आलं की बाहेर ऍड फार चांगल्या व्यवस्थित चालतात, कारण की तिथं पर्टिक्युलरली तशा गोष्टी ते ऍड केलेल्या असतात त्यांनी म्हणून. ओके. सो पॅरेंट्स जेव्हा तुम्ही इथे टाकता, इथे पॅरेंट जेव्हा तुम्ही लिहिता, तर इथे तुम्हाला भरपूर प्रकारचे पॅरेंट्सचे ऑप्शन दिसतात. तर इथे तुम्हाला हे सिलेक्ट करायचं आहे, समजा पॅरेंट्स. सो असं तुमचं कुठलंही प्रॉडक्ट असू द्या, त्याच्याबद्दल तुम्ही इथे सर्च करू शकता. समजा तुम्ही इन्शुरन्स सेल करता. ओके. तुम्ही एक इन्शुरन्स ऍडवायझर आहात, तर तुम्ही इथे सिलेक्ट करा इन्शुरन्स. बघा हे ऑप्शन दाखवून देईल तुम्हाला. ठीक आहे. समजा तुम्ही ट्रॅव्हल एजंट आहात, तुमचं ट्रॅव्हलचं काम आहे, तर तुम्ही इथे लिहा ट्रॅव्हल. बघा त्याच्याबद्दलही हे दाखवून देईल तुम्हाला. तुम्ही समजा रिअल इस्टेटमध्ये आहात, तुम्ही रिअल इस्टेट एजंट आहात किंवा रिअल इस्टेटचे तुम्ही काम करता, किंवा तुमचं स्वतःचं रिअल इस्टेट आहे, तुम्ही इथे लिहा रिअल इस्टेट. तुम्ही जो काही विषय असेल तुमचा, त्याच्याबद्दल हे तुम्हाला तुमचं इंटरेस्टेड ऑडियन्स दाखवून देईल. आणि त्यामधला ऑडियन्स तुम्हाला काय करायचं आहे, सर्च करायचं आहे. समजा आता मी डिजिटल मार्केटिंग शिकवतो. ठीक आहे. किंवा डिजिटल कोचिंग शिकवतो, किंवा डिजिटल शिकवतो गोष्टी. मी इथे लिहिणार डिजिटल मार्केटिंग. बघा आला का डिजिटल मार्केटिंगचं. ठीक आहे. ओके.
समजा मी कोचिंग देतो लोकांना, तर मी इथे लिहिणार कोचिंग, COACH. आलं का कोचिंग? कोच आलं. आता कोचिंग मध्ये कोचिंग पण येईल. तर आता ह्याचा अर्थ काय असतो, की पर्टिक्युलरली तुम्हाला त्या लोकांपर्यंत पोहोचायचं आहे ज्या लोकांना तुमच्या प्रॉडक्टमध्ये इंटरेस्ट आहे. क्लिअर? तर ते तुम्ही इथून पोहोचू शकता. हा जो भाग आहे फेसबुक ऍड मधला, हा फार महत्वाचा आहे. त्यामुळे मी हा तुम्हाला समजावून सांगितला. तर इथं तुम्ही ऑडियन्स सिलेक्ट कराल. ते झाल्यानंतर तुम्ही नेक्स्ट कराल. नेक्स्ट केल्यानंतर आता जो पुढचा भाग आहे तो पण फार इम्पॉर्टंट आहे, की तुम्हाला काय असते की इथे एक पोस्टर किंवा एक व्हिडिओ बनवायचा असतो. तर फेसबुकवर ऍड लावताना तुम्हाला दोन ऑप्शन आहे, एक तर तुम्ही एखादं पोस्टर लावा, एक तर तुम्ही व्हिडिओ लावा. बऱ्याच लोकांना, किती लोकांना माझा व्हिडिओ दिसला आणि ते ग्रुपमध्ये जॉईन झाले, आणि किती लोकांना माझा पोस्टर दिसला आणि मग ते ग्रुपमध्ये ऍड झाले. टाईप P फॉर पोस्टर, टाईप V फॉर व्हिडिओ. प्लीज टाईप इन द चॅट बॉक्स. तुम्हाला काय दिसलं होतं आठवते का? तुम्ही माझ्या ग्रुपला कसे जॉईन झाले? ही ऍड फार आधी लावली होती मी, 15-20 दिवस आधी लावली होती. व्हिडिओ दिसला, पोस्टर दिसला, व्हेरी गुड. पोस्टर दिसला, व्हेरी गुड. ओके, पोस्टर पोस्टर पोस्टर. ठीक आहे. सो पोस्टरची ऍड मी आधी लावली होती, व्हिडिओची ऍड मी नंतर लावली होती, त्यामुळे तुम्हाला ते दिसलं आणि तुम्ही जॉईन झाले. सो तुम्हाला तशा प्रकारचं पोस्टर बनवावं लागते. कुठं बनवत असतात ते? कॅनवामध्ये बनवत असतात. ठीक आहे. त्याचाही एक वेगळी कहाणी आहे. तर ते ठीक आहे, एक एक गोष्ट आपण आता जे जे तुम्हाला शिकवता आलं ते मी शिकवेल. सो तुम्हाला एक व्हिडिओ किंवा एक ऍड लावायची आहे, एक पोस्टर लावायचं आहे, ते तुम्हाला इथे लावायचं असते ऍड मध्ये. आता आपण तिसऱ्या कॉलम मध्ये आहोत ज्याचं नाव आहे ऍड. ठीक आहे. तर ऍड मध्ये आहोत. इथे तुम्हाला पेज सिलेक्ट करायचं असते, तुमचं इंस्टाग्राम अकाउंट तुम्हाला जोडायचं असते याला. बरेच लोक मला हाही प्रश्न विचारतात की सर, फेसबुक ऍड आणि इंस्टाग्राम ऍड, मग फेसबुक ऍड शिकल्यावर आम्हाला इंस्टाग्राम ऍड शिकावं लागेल का? तर इंस्टाग्राम ऍड असा कुठला प्रकार जो आहे तो नाहीये. फेसबुकवर तुम्ही जी ऍड लावता ना, तीच ऍड इंस्टाग्रामवर दिसत असते. समजलं का तुम्हाला? फेसबुक आणि इंस्टाग्राम याचं मालक एकच आहे. तर फेसबुकवर तुम्ही जी ऍड लावता, जर का तुमचं फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंट कनेक्टेड आहे, तर ऑटोमॅटिकली ती ऍड इंस्टाग्रामला दिसेल. आणि जर का ते कनेक्टेड नाही आहे, तर ती ऍड दिसणार नाही. ती फक्त आणि फक्त कुठे दिसेल? फेसबुकला दिसेल. इज इट क्लिअर? ओके. सो इंस्टाग्रामवर वेगळी ऍड पण लावू शकता तुम्ही, असं नाही आहे. इंस्टाग्रामवर वेगळी ऍड लावता येते, पण फेसबुक थ्रू जे ऍड लावता तुम्ही, त्याच्यामध्ये जर का तुम्ही इंस्टाग्राम ऍड केलं तर तुमचे म्हणजे 200 रुपयामध्ये दोन्हीकडे ऍड दिसेल. डबल फायदा होईल तुमचा. ठीक आहे. हम्म. आता इथं स्क्रोल डाऊन करू, याच्याबद्दल डिटेल ते व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेलच. तुम्ही जे काही व्हिडिओ बनवाल किंवा जे काही पोस्टर बनवाल ते तुम्हाला इथं लावायचं असते बघा, ऍड मीडियामध्ये. इथे तुम्हाला ऍड करायचं असते. तर समजा एक्झाम्पलसाठी मी ऍड मीडियामध्ये क्लिक करतो. माझे काही पोस्टर्स असतीलच आधी जे काही मी ऍड केलेले आहे त्याचे, ते पोस्टर्स इथं असतील. त्याच्यातलं आपण एखादं सिलेक्ट करू. आता बघा, हे तुम्ही तुम्ही जे पाहिलं होतं तेच आहे इथं. ठीक आहे. सो आता तुम्हाला जर का नवीन पोस्टर इथं अपलोड करायचं असेल तर सिम्पल आहे. तुम्हाला काय करायचं आहे, अपलोड या बटनवर क्लिक करायचं आहे आणि तुमच्या गॅलरीमधून जे काही तुम्हाला अपलोड करायचं आहे ते सिलेक्ट करून अपलोड करायचं आहे. आता माझं इथं अपलोडेड आहे म्हणून मी याला क्लिक करतो आणि तेच घेतो. बघा, हे पोस्टर दिसलं असेल बऱ्याच लोकांना, फ्री ऑनलाईन वेबिनार है ना, तुमच्याकडे असलेलं हेच तुम्हाला दिसलं असेल. ठीक आहे. 6 दिवसाचा ऑनलाईन क्लास वगैरे हे दिसलं असेल. आता याला तुम्हाला नेक्स्ट करायचा आहे. ह्याचा जो व्हिडिओ आहे ना, तो जो तुम्हाला मी देणार आहे तो तुम्ही 4-4 वेळा बघा, 4 वेळा 5 वेळा, तर तुम्हाला हे जमेल. याला डन करायचं आहे. ठीक आहे. तर ते इथं तुमचं येईल. आता इथं तुम्हाला काय करायचं आहे, प्रायमरी टेक्स्ट म्हणजे तुमच्या जे काही तुम्ही शिकवणार आहे, जे काही तुम्ही सांगणार आहे, जे काही तुमचं प्रॉडक्ट आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती. प्रायमरी टेक्स्ट म्हणजे प्राथमिक माहिती द्यायची आहे तुम्हाला. हेडलाईन, हेडलाईन म्हणजे तुम्हाला काय नेमकं तुम्ही सांगताय, काय नेमकं तुम्ही देताय त्याच्याबद्दलची हेडलाईन एक टाकायची 1 लाईन मध्ये. हेडलाईन म्हणजे एक लाईन असते, समजलं का? एका लाईन मध्ये ते लिहायचं. आणि डिस्क्रिप्शन, डिस्क्रिप्शन हे टाकायची गरज नाहीये. जर का तुम्हाला टाकायचं असलं तर तुम्ही टाकू शकता. ठीक आहे. त्यानंतर इथे एक बटन सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला कुठलंही. ओके. जनरली तुमचं प्रॉडक्ट काय त्याच्यावर हे बटन डिपेंड करते. हे कॉल टू ऍक्शन आहे फक्त. कुठलंही बटन सिलेक्ट केलं तर काम एकच करणार आहे ते. फक्त इथे वेगवेगळे नावं दिलेले आहेत, सबस्क्राईब, अप्लाय नाव, बुक नाव वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे. हे डिटेल कोर्समध्ये आम्ही अजून हे डिस्कस करतो मी. पण आता वेळेअभावी मी जेवढं तुम्हाला सांगता येते तेवढं सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे. त्यानंतर इथे क्रिएट फॉर्म,
तर इथे एक फॉर्म क्रिएट केला जातो. ह्याचा तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये समजून जाईल की फॉर्म कसा क्रिएट करायचा. ठीक आहे. सो इथे एक फॉर्म क्रिएट केला जातो आणि त्या फॉर्म मध्ये तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपची वगैरे लिंक देता तुमच्या, तर त्याला क्लिक करून लोक तुमच्या ग्रुपमध्ये ऍड होतात आणि मग तिथून पुढची प्रोसेस जी आहे ती तुमची चालू होते. हे सर्व झाल्यानंतर इथे एक बटन आहे हिरव्या कलरचं, त्याचं नाव आहे पब्लिश बटन. या बटनला जेव्हा तुम्ही क्लिक करता तेव्हा पुढच्या 3 ते 6 तासामध्ये तुमची ऍड जी आहे ते काय होते, सुरू होते. काय होते, ऍड जी आहे तुमची ती काय होते, सुरू होते. जेव्हा तुम्ही ती लावता तेव्हा तुम्हाला इथं दिसते की इन रिव्ह्यू असं लिहून येते. जिथं इन ड्राफ्ट आहे इथे इन रिव्ह्यू असं लिहून येते. आणि पुढच्या 3 ते 6 तासामध्ये तुमची ऍड फेसबुकवर लाईव्ह होते, लोकांना दिसायला सुरुवात होते आणि मग लोक तुमच्याशी जुळायला सुरुवात होते. ठीक आहे. पण ह्या सर्व गोष्टी करण्याआधी तुम्हाला एक चांगलं व्यवस्थित पेज बनवलं पाहिजे. व्यवस्थित ते सगळं ते पेज ऑप्टिमाइज केलं पाहिजे. जर का तुम्ही डायरेक्ट फेसबुक ऍड लावली, बरेच लोक करतात, 10-10, 20-20 हजार रुपये खर्च करून नंतर माझ्याकडे येतात की सर आम्ही तर आम्हाला ऍड येते. त्यांना मी विचारतो तुम्हाला फेसबुक ऍड येते का, ते म्हणतात हो सर आम्हाला येते. कुठं शिकले, तर म्हणे आम्ही युट्यूब वरून शिकलो. म्हटलं बरं ठीक आहे, किती पैसे खर्च केले, म्हणे सर मी आतापर्यंत 10-15 हजार रुपये खर्च केले, पण रिझल्ट नाही आला जसा पाहिजे तसा. का नाही आला? कारण तुम्ही एक्सपर्ट गायडन्स नाही घेतलं. तुम्ही फक्त 4 गोष्टी पाहिल्या आणि तुम्ही चालू करून दिलं कार्यक्रम. आधी प्रॉपरली शिकून घ्या, समजून घ्या आणि नंतर करा. नाही 10-10, 15-15 हजार रुपये खर्च कराल, रिझल्ट झिरो येईल त्याचा. समजलं का? तर तुम्हाला बेस्ट आउटपुट काढता आलं पाहिजे. ते बेस्ट आउटपुट कसं काढू शकता तुम्ही, जर का तुम्हाला माहिती असेल कसं काढायचं ते बेस्ट आउटपुट, तरच काढू शकता. त्यामुळे तुम्हाला फेसबुक ऍड हे डिटेलमध्ये शिकावं लागेल. इट्स नॉट अ 1 hour सब्जेक्ट. ठीक आहे. पण मी बऱ्याच गोष्टी तुम्हाला आज याच्यामध्ये क्लिअर केलेल्या आहेत. डिटेल व्हिडिओ तुम्हाला मिळेल. त्याच्यासाठी आपण एक ग्रुप बनवलेला आहे. त्या ग्रुपचं नाव आहे ऍक्शन टेकर ग्रुप. ठीक आहे. मी अशी आशा करतो की जे लोक आजच्या प्रोग्राम मध्ये आहेत किंवा जे लोक काल परवा 3 दिवसापासून जे प्रोग्राम मध्ये आहेत, तर मी असा विश्वास करतो की ते लोक पुढेही असतील. तर त्यांच्यासाठी एक सेपरेट ग्रुप मी देत आहे तुम्हाला. हा ग्रुप द्यायचं कारण सांगतो मी काय आहे तर लक्षात घ्या. हा ग्रुप आपण याच्यासाठी बनवत आहे की याच्यामध्ये काही प्रीमियम व्हिडिओ शेअर करेल मी. प्रीमियम व्हिडिओचा अर्थ काय, जे व्हिडिओज माझ्या पेड कोर्सचा पार्ट आहेत. जे व्हिडिओज माझ्या पेड कोर्सचा पार्ट आहेत ते व्हिडिओ मी शेअर करणार आहे इथे. तर जे लोक या ग्रुपमध्ये असतील त्यांनाच ते व्हिडिओ मिळतील. ठीक आहे. सो मी चॅटबॉक्स मध्ये लिंक टाकलेली आहे. तुम्हाला हा ग्रुप जॉईन करायचा आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला या ग्रुपमध्ये काय मिळेल, फेसबुक ऍडचा डिटेल एक व्हिडिओ मिळेल, पेज बिझनेस अकाउंट कसं बनवायचं त्याचा व्हिडिओ मिळेल, आणि पुढे जे काही तुम्ही शिकणार आहात उद्या परवा आणि अजून एक दिवस बाकी आहे आपला. समजा आजची 28 तारीख आहे, 29, 30 आणि 31. 31ला येतील ना लोक की नाही येणार? काही तुमचं असं काही प्लॅनिंग तर नाही आहे पार्टी वगैरेच? असेल तर काय हरकत नाही. काय आम्हाला काही, मी तर काही करत नसतो त्यामुळे. 29, 30 आणि 31 3 दिवस अजून आपला क्लास आहे. ओके. फ्रायडे, सॅटरडे आणि संडे. ठीक आहे ना. सो संडेलाही आपला क्लास असणार आहे. संडेला आपला शेवटचा क्लास असणार आहे. ठीक आहे. सो आता मी जे ग्रुपची लिंक दिलेली आहे तो ग्रुप सर्वांनी जॉईन करायचा आहे. त्या ग्रुपमध्ये जे लोक येतील त्यांनाच ते पुढचं ते हे मिळणार आहे. जे काही ते कोर्स हे सांगितलं ना मी तुम्हाला, व्हिडिओज, ते त्या ग्रुपमध्येच देईल मी. या तुमच्या कॉमन ग्रुपमध्ये मी देणार नाही. ठीक आहे. ठीक आहे. कॉमन ग्रुपमध्ये आपण रेकॉर्डिंग देऊ, कारण बरेच लोक मला रिक्वेस्ट करतात रेकॉर्डिंगची. ठीक आहे, देऊन देऊ आपण, काय अडचण नाही. सर्वांनी जे लिंक दिली आहे मी आता चॅटबॉक्स मध्ये, तो ग्रुप जॉईन करायचा आहे लगेच पटापट. ओके. इथे जेवढे लोक आहेत त्यांनी तरी जॉईन करायचंच आहे, कारण की तुम्हाला पुढचे सगळे अपडेट त्या ग्रुपमध्ये मिळणार आहे. ओके. एनी क्वेश्चन्स टिल नाव? कोणाच्या मनात काही प्रश्न आहे आतापर्यंत जे काही तुम्ही शिकत आहात त्याच्यामध्ये? एनी क्वेश्चन्स, एनी डाऊट? बरं, मजा येत आहे का तुम्हाला शिकताना हे सांगा मला. फ्रॉम लास्ट 3 days आर यू एन्जॉईंग द क्लास? येस नो इन द चॅट बॉक्स. हाऊ मेनी पीपल आर एन्जॉईंग द क्लास? येस नो इन द चॅट बॉक्स. सर छान शिकायला मिळत आहे आम्हाला, मजा येते आम्हाला. मजा येते. येस नो इन द चॅट बॉक्स एव्हरीबॉडी. लोकांना असं वाटतं की सर खूपच मजा येते, खूप नवीन गोष्टी शिकायला मिळत आहे, किती लोकांना असं वाटते. ओके. माझी भाषा सोपी आहे का? भाषा इज माय लँग्वेज इज इझी?
type yes no in the chat box. ओके, गुड गुड गुड. ठीक आहे, एक छोटीशी गोष्ट करायची आहे तुम्हाला आज माझ्यासाठी. मी तुम्हाला एक लिंक देतो चॅट बॉक्स मध्ये. ठीक आहे. इफ यू आर लाइकिंग माय कॉन्टेंट, आणि जर का तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल, जर का मी जे शिकवतोय ते तुम्हाला आवडत असेल, एक छोटीशी गोष्ट करायची आहे. मी एक ओके, थँक्यू 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 एव्हरीबॉडी. ठीक आहे, मी माझ्या इंस्टाग्राम अकाउंटची लिंक देतोय तुम्हाला आता इथे. तुम्हाला काय करायचं आहे, जस्ट गो अँड फॉलो दॅट अकाउंट फॉर मोर इन्फॉर्मेशन. ठीक आहे. कारण की तिथे मी बऱ्याचशा गोष्टी शेअर करतो ज्या तुम्हाला हेल्प करतील. सो तुम्हाला एक छोटंसं माझ्यासाठी काम करायचं आहे. मी 3 दिवस, अजूनही 3 दिवस तुम्हाला मी शिकवणार आहे. ओके, सो इफ यू लाईक माय कॉन्टेंट जस्ट गो टू दिस अकाउंट, आणि या अकाउंटला फॉलो करायचं आहे तुम्हाला. हे इंस्टाग्राम अकाउंट आहे माझं, याला तुम्हाला फॉलो करायचं आहे. ठीक आहे, गो अँड फॉलो दॅट अकाउंट. त्याच्यावर चांगलं कॉन्टेंट पण आहे, ते पण तुम्ही बघू शकता तुम्हाला वेळ असला तर. FB वर व्हिडिओ लावला तर जास्त पेमेंट लागेल का? नाही, पेमेंट नाही लागत त्याच्यामध्ये, सेमच असते, जे लागणार आहे तेच लागणार आहे. पेमेंट मध्ये काही फरक पडत नाही, तुम्ही व्हिडिओ लावा की तुम्ही पोस्टर लावा. इवन मी असं सांगेल की व्हिडिओ लावणं जास्त बेटर आहे, कारण व्हिडिओमध्ये क्लॅरिटी जास्त मिळते तुमच्या कस्टमरला. आर यू गेटिंग माय पॉईंट? पोस्टरमधून तेवढ्या क्लॅरिटी मिळत नाही, कारण एका पोस्टरमध्ये तुम्ही किती माहिती देणार, पण 1 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बऱ्याच गोष्टी बोलू शकता. राईट. युअर वॉइस अँड लँग्वेज इज इझी. थँक्यू सो मच भगवानजी. थँक्यू 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 एव्हरीबॉडी. पीपीटी आपण शिकवू आपण, त्याच्यावर जाऊ आपण. आज वेळ नव्हता म्हणून नाही शिकवली मी. ठीक आहे. पीपीटी सांगेल मी, 10 मिनिटात सांगतो तुम्हाला पीपीटी. ठीक आहे. हे काम मी मागच्या 3.5-4 वर्षापासून करत आहे. ओके, हे ऑनलाईन वालं. आणि ऑफलाईन मध्ये मी 2011 पासून काम करत आहे. ठीक आहे, 10-11 पासून. त्यामुळे तुम्ही मला, आणि मी अगदी बेसिक पासून काम केलेलं आहे. बेसिक पासून म्हणजे झिरो पासून म्हणू शकता तुम्ही. काल तुम्ही बघितलं, तर त्यामुळे मला तो संपूर्ण रस्ता माहित आहे की झिरो मधून हिरो कसं होता येते. ठीक आहे ना. त्यामुळे तुम्ही काहीही विचारलं तर त्याचं उत्तर माझ्याकडे रेडी आहे. 95% तरी, 90% 95% माझ्याकडे त्याचं उत्तर रेडी आहे, तयार आहे. फक्त काही 5-10% गोष्टी अशा असतील की ज्या मला माहीत नाही, किंवा त्याचं उत्तर माझ्याकडे कदाचित नसेल. ठीक आहे. पण बाकीच्या जवळजवळ सगळ्याच गोष्टीची माझ्याकडे उत्तरं आहेत. FB कोर्सची लिंक दिलेली आहे मी काल. ठीक आहे, अभय, काल दिलेली आहे मी. तर तुम्ही नवीन ग्रुपमध्ये जर का तुम्ही आले असाल, तिथं मी लिंक शेअर करून टाकेन. ओके. इंस्टाग्रामला सर्वांनी फॉलो केलं? दॅट्स नॉट अ पार्ट ऑफ दिस 6 days कोर्स नेहा मॅडम. ठीक आहे ना. हे बघा, अशी पण अपेक्षा नका करू की तुम्ही सर्वच काही शिकून झाले 6 दिवसामध्ये. नॉट पॉसिबल. हा, म्हणजे नाही का की आता नेहा मॅडमचा प्रश्न आहे तसा असं, की आता सर्टिफिकेट कसं देऊ. सर्व काही नाही शिकू शकत हो मी 6 तासात. कसं शिकवू तुम्हीच सांगा मला. नॉट पॉसिबल. इट इज नॉट पॉसिबल. प्रॅक्टिकली नॉट पॉसिबल. तर मी तुम्हाला त्याच गोष्टी शिकवतोय ज्या तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. ॲज अ कोच सुरू करण्यासाठी, ट्रेनिंग तुमचं सुरू करण्यासाठी, किंवा कोचिंग सुरू करण्यासाठी तुम्हाला काय महत्त्वाचं आहे. 6 महिन्याचं ट्रेनिंग आहे माझं, समजलं का तुम्ही? 6 महिने. त्याच्यामध्ये जवळजवळ 28 ते 30 सेशन होतात. तुम्हाला 6 सेशन मध्ये सगळं काही कसं काय शिकवून देऊ मी? पॉसिबलच नाही आहे ते. तुम्हाला आता बघा ना, फेसबुक 1 तास झाले मी तुम्हाला फेसबुक सांगत आहे, पण अजून संपलं का ते? नाही, अजून तर भरपूर गोष्टी आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर हे 1 तास शिकवून मी तुम्हाला 45 मिनिटाचा व्हिडिओ देत आहे. दोन 45-45 मिनिटाचे व्हिडिओ म्हणजे 90 मिनिटं ते झाले. म्हणजे हा 1 तास आणि ते 90 मिनिटं किती झाले? 150 मिनिटं, म्हणजे जवळजवळ 2 तासापेक्षाही जास्त. तरीही ती फेसबुक संपत नाही. सो इज इट नॉट ॲट ऑल पॉसिबल की 6 दिवसामध्ये सगळं कव्हर होईल? नाही होणार. 6 दिवस घेऊनही नाही होणार. पण बऱ्याचशा गोष्टी म्हणजे अप टू 60-70% कव्हर होईल. ठीक आहे. सो जे जे तुम्हाला शिकवतोय मी किंवा शिकायला मिळतं त्याच्यावर 100% फोकस करा. 100% ऍटलिस्ट त्या गोष्टी तरी क्लिअर करा.
ठीक आहे, म्हणजे तुम्हाला पुढचं काहीतरी करता येईल. हम्म. ठीक आहे. हा हा अभय, ते तुम्हाला मिळून जाईल. तो ग्रुप जो नवीन दिला मी त्याच्यामध्ये जॉईन करा, त्याच्यामध्ये मिळून जाईल तुम्हाला. ओके, सो इंस्टाग्राम वन्स अगेन टाइम आय एम शेअरिंग द लिंक. एव्हरीबडी प्लीज फॉलो मी ऑन इंस्टाग्राम. त्याच्यामध्ये खूप चांगलं कॉन्टेंट येत असते दररोज, है ना. तर त्याला तुम्ही ते बघू शकता, आणि त्याचे पण तुम्हाला काही बेनिफिट होईल. सो ते लिंकला क्लिक करायचं आहे आणि फॉलो बटनला क्लिक करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. ओके. आणि पुढचा मुद्दा, हा जो ग्रुप मी दिलाय तुम्हाला, ऍक्शन टेकर ग्रुप, तो न चुकता सर्वांनी जॉईन करा बरं का. कारण की जर का तुम्ही तो ग्रुप जॉईन केला नसेल, तर तुम्हाला आज मी जी देणार आहे कोर्सेसचे थोड्या वेळाने, ते तुम्हाला येणार नाही. ठीक आहे, मी पुन्हा एकदा शेअर करतो ऍक्शन टेकरची लिंक. आणि ही लिंक कुठं शेअर करू नका तुम्ही. ठीक आहे, इट इज फॉर यू ओनली. क्लिअर. चलो, थँक्यू सो मच एव्हरीबॉडी. आज आपण इथे थांबूया, उद्या भेटूया सकाळी 7 वाजता. थँक्यू सो मच, धन्यवाद, आपले खूप खूप आभार.